बातमी मुंबईतूनच आहे। नेस्को कॉन्सर्टमधील मृत्यू प्रकरणी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। कॉन्सर्टमध्ये सुरक्षेच्या नियमांचा फज्जा उडालेला पाहायला मिळतंय। व्हीआयपी सेक्शनमध्ये अनेक जण विना तिकीट शिरल्याचं उघडकीस आलं आणि सुरक्षेसाठी लावलेले मेटल डिटेक्टर सुद्धा काम करत नव्हतं अशी एक माहिती आता समोर आलेली आहे। तर सुरक्षा व्यवस्थेतला अतिशय निष्काळजीपणा समोर येतोय। कॉन्सर्टमध्ये सुरक्षेच्या नियमांचा अक्षरशः फज्जा उडालेला आहे। व्हीआयपी सेक्शनमध्ये अनेक जण विना तिकीट शिरले, सोबत सुरक्षेसाठी जे मेटल डिटेक्टर लावण्यात आले होते ते तर कामच करत नव्हते। या नेस्को कॉन्सर्टमध्ये आपण पाहतोय की तरुणांचा खरं तर मृत्यू झालेला आहे आणि ड्रग्सचा ओव्हरडोस त्यांनी घेतला म्हणून झालेला आहे। मुंबईतील नेस्को ग्राउंडमध्ये कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता आणि या कॉन्सर्टसाठी आलेल्यांपैकी काही तरुणांनी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं, त्यातच दोघांचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे मुंबई पूर्ण हादरलेली आहे। या सगळ्या प्रकाराबाबत नेस्को प्रशासनानं एक निवेदन सादर केलंय। सदर घटनेच्या तपासासाठी आपण पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार असं प्रशासनानं म्हटलेलं आहे। ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाल्याची घटना ही दुर्दैवी असल्याचंही नेस्कोनं म्हटलंय। तर एकंदरीतच कॉन्सर्टमध्ये सुरक्षेचा कसा फज्जा उडालाय या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडनं। ऋतिक, काय काय धक्कादायक खुलासे आता होत आहेत? नक्कीच आपण बघतोय कॉन्सर्ट घेणं तेही परवानगी न घेता किंवा पोलिसांनी परवानगी दिली का हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे। अतिशय मोठा आणि गंभीर विषय हा म्हणावा गेलाय। मात्र कॉन्सर्ट घेताना देखील आतमध्ये जी सुरक्षेचा आहे तो देखील फज्जा उडाल्याचं पाहायला मिळतंय। आपण बघतोय की ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे 2 तरुणांचा मृत्यू झालेला आहे। आता या ठिकाणी आपण बघितलं तर हा जो 999 कॉन्सर्ट घेण्यात आला त्यामध्ये देखील सुरक्षेसाठी आपण बघितलं तर अतिशय मेटल डिटेक्टर सुद्धा काम करत नव्हते। व्हीआयपी सेक्शन मध्ये अनेक जण तिकीट नसताना घुसत होते असे एकंदरीत एक व्हिडिओ समोर आलेला आहे। संपूर्ण हा व्यक्ती जो आहे तो कॉन्सर्ट फिरून आतमध्ये कशा पद्धतीनं सुरक्षेच्या काहीच उपाययोजना नाहीयेत, मेटल डिटेक्टर बंद आहे, तर कुठेही सुरक्षा नाहीये, कोणीही कोणत्याही सेक्शन मध्ये घुसताय आणि काहीही करते अशा पद्धतीचा व्हिडिओ आपण या ठिकाणी बघतोय। एकंदरीत अतिशय गंभीर हा प्रकार यामुळे आता समोर आल्याचं पाहायला मिळतंय। सुरक्षा विना चेकिंग अनेक जण आतमध्ये घुसताय, कोणाकडे काय आहे काय नाहीये अशा पद्धतीची अजिबात चेकिंग केली जात नाहीये। एकंदरीत आता प्रकरणात गंभीर वळण घेतलेलं आहे। 2 जण यामध्ये मृत पावले तर 1 जण आरोग्याशी झुंजत। आता या प्रकरणात जवळपास किती 6 जण अटक करण्यात आलेले आहे। त्यामध्ये विहान उर्फ आकाश हा जो आयोजक आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे। समी जैन आहे जो व्यवस्थापक आहे नेस्को सेंटर येथील। बालकृष्ण कुरूप मुख्य सुरक्षा व्यवस्थापक आहे नेस्कोचा। रौनक खंडेलवार आहे ड्रग्स विक्रेता असा त्याच्यावरती आरोप आहे। आनंद पटेल आणि प्रतीक पटेल यांच्यावर देखील ड्रग्स विकण्याचे आरोप आहेत। या 6 जणांना अटक करण्यात आली असून त्यांना 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। धन्यवाद ऋतिक, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे या संदर्भातली। तर हे प्रकरण नेमकं काय जरा सविस्तरपणे सांगायचं तर मुंबईतील नेस्को ग्राउंडमध्ये एक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला। या कॉन्सर्टसाठी आलेल्यांपैकी काही तरुणांनी अंमली पदार्थांचं सेवन केलं। ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे 2 तरुणांचा मृत्यू झालाय आणि याच घटनेनं मुंबई हादरून गेली आहे। या सगळ्या प्रकाराबाबत नेस्को प्रशासनानं निवेदन सादर केलंय, जे आपण एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवरती पाहतोय आणि यात सदर घटनेच्या तपासासाठी आपण पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार असं नेस्को प्रशासनानं म्हटलंय। ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाल्याची घटना ही दुर्दैवी असल्याचं नेस्कोनं म्हटलेलं आहे। तर अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अक्षय, निवेदनात काय नमूद करण्यात आलंय सविस्तरपणे प्रेक्षकांना सांगाल? नाही, एकूणच आपण बघतोय की काही वेळापूर्वीच नेस्को प्रशासनाने एक निवेदन प्रसिद्ध केलेलं आहे। खरं तर ज्यावेळी प्रसिद्धी माध्यमात या सगळ्या याच्या बातम्या येत होत्या त्यावेळी त्यांना नेस्को प्रशासनाला याचं निवेदन देणं भाग पडलंय। त्यांनी दिलेल्या निवेदनामुळे की नेस्कोतील कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाल्याची बाब अत्यंत वेदनादायी आहे आणि हादरणारी आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये नेस्कोने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे। या घटनेतील तथ्य उजेडात यावं यासाठी नेस्को प्रशासन पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचं या सगळ्या नेस्कोनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। जी काही माहिती त्यांच्याकडे आहे
ही माहिती आम्ही तुम्हाला पुरवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्यासाठी आम्ही तत्पर असू आणि या ठिकाणी जे 2 जणांचा मृत्यू झालेला आहे यामध्ये ही सगळे मृत्यू होणं देखील नेस्को कॅम्पसमध्ये हे देखील दुर्दैवी असल्याचं या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे। एकूणच आपण जर बघितलं तर सध्या मी वनराई पोलीस स्थानकामध्ये आहेत। कालपर्यंत 5 जणांना अटक करण्यात आलं होतं। या 5 जणांना बोरिवली न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं, ज्यांना 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। एक आरोपी 6वा जो आरोपी आहे त्याला काल रात्री उशिरा कल्याण परिसरातनं ताब्यात घेण्यात आलं आणि त्याला आज थोड्याच वेळात न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे। एकूण आपण जर बघितलं वैष्णवी तर 999 लाईव्ह नावाची ही कॉन्सर्ट आहे आणि या कॉन्सर्ट ही इटालियन कॉन्सर्ट होती। या कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं। या कॉन्सर्ट्सच्या परवानग्या होत्या, मात्र या परवानग्यामध्ये नियम आणि अटी जे घालून देण्यात आले होते ते धाब्यावर बसवून ही सगळी कॉन्सर्ट पार पडली। 10 वाजेपर्यंतच मुंबई पोलिसांची परवानगी होती, मात्र रात्री उशिरापर्यंत ही कॉन्सर्ट सुरू होती। यामध्ये मद्यसेवन करण्यात आलं होतं, ड्रग्ज विकण्यात आलं होतं। ड्रग्ज विक्रेता असणाऱ्या काही 3 तरुणांना ताब्यात घेतलेलं आहे। दुसरीकडे आपण जर बघितलं तर या नेस्को मध्ये जे आयोजन करण्यात आलं होतं कॉन्सर्ट्सचा मुख्य आयोजक होता आकाश विहान उर्फ आकाश सामल, जो नागपूर येथील इव्हेंट्स कंपनीचा संचालक आहे, त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। नेस्कोचा व्यवस्थापक सनी जैन याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यासोबतच मुख्य सुरक्षा व्यवस्थापक आहे बालकृष्ण कुरूप याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि एकूण या सगळ्या प्रकरणाचा पोलीस तपास करतायत। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर एक तरुण आणि एका तरुणीचा मृत्यू झालेला आहे। जी तरुणी अत्यवस्थ होती, जिला अजूनही तिच्यावरती उपचार सुरू आहे, ती तरुणी आणि तिच्या एका मैत्रिणीच्या जबाबाच्या आधारावर मुंबई पोलिसांच्या माध्यमातून पुढील तपास आणि एकूणच या तपासाची चक्र फिरवली जात आहे। अर्थातच अक्षय, आणि याच संदर्भातली FIR सुद्धा आपण NDTV मराठीवरती काही वेळापूर्वी पाहिली आहे। FIR आपल्याला दाखवण्यात आली आहे आणि त्या सगळ्यांच्यावरती ज्यांना गुन्हा दाखल झालाय, अटक झाली आहे, त्या 3 जण हे संशयित ड्रग्ज विक्रेते असल्याचंही आता समोर येत आहे। या प्रकरणाची पुढची कारवाई कशी होणार आहे, आपल्याकडनं अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद।